तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती। आणि आज पुन्हा आपण आहोत मँगो एक्सलन्सला आणि आज आपण पाहणार आहोत आंब्यामध्ये जो आता सीझन आहे त्यानुसार जो आता मोहर येत आहे, तर त्याच्यामध्ये जी फुलं आहेत त्यामध्ये आपण कसं काय ओळखावं, कोणती मेल फुलं असतात, कोणती हर्माफ्रोडाइट फुलं असतात, याच्यामधलं अंतर कसं आपण जाणून घ्यावं त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। हे पहा मित्रांनो, जसं काही व्हिडिओ आधी मी तुम्हाला सांगितलेलं की मोहर येत असताना जे आंब्याची पानं असतात ती एकदम त्या जी काडी असते त्याला 90 डिग्रीला जातात। तर हे आपण इकडे पाहू शकता, अशा प्रकारे 90 डिग्रीला जाऊन समोर कसा एक मोहर असा आपल्याला दिसून येत आहे। तर ही पहा, ही आपली आहे ती आंब्याची फुलं आहेत आणि ती त्यामध्ये आता आपण मेल फुल कोणतं आणि फिमेल फुल कोणतं हे कसं ओळखावं। जसं आता पाहू शकता, जर आपण एक मिनिट, हे बघा माझ्या बोटाच्या परफेक्ट समोर जे दोन आपल्याला असे हे दिसत आहेत, ती जी फुलं असतात ज्याच्यामध्ये दोन काड्या असतात त्याच्यामध्ये जी फुलं असतात ती हर्माफ्रोडाइट फुलं असतात। म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एक जो असतो ती जो स्टिग्मा असतो ते आहे आणि दुसरं जे आहे ते मेल अँथरचं हे आहे। आणि अशा प्रकारे हे जे आहे हे हर्माफ्रोडाइट फुल आहे। हे बघा, आता जिकडे मी माझ्या पेनाचं जे पॉइंट आहे तो मी करतोय तिकडे आपल्याला जे फूल दिसतंय ते हर्माफ्रोडाइट फूल आहे। ओके, त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला जी स्टिग्मा आणि मेल अंतर हे दोन्ही त्या फुलामध्ये दिसून येत आहेत। ओके, हे पहा क्लोजअप मध्ये मी शॉट दाखवतोय, हे जे फूल आहे हे हर्माफ्रोडाइट फूल आहे। आणि हे जे त्याच्या समोर आपल्याला दिसतंय, आता ही जी आहे हिरवी रंगाची आपल्याला जी छोटीशी वटाण्यासारखा जो दाणा दिसतोय ते ऑलरेडी त्याचं पॉलिनेशन होऊन फर्टिलायझेशन होऊन तिकडे आपल्याला जे सेटिंग आहे ते झालेलं दिसतंय, फ्रूट सेटिंग होत आहे। आणि जस्ट त्याच्या बाजूला जे आपल्याला फूल दिसतंय जे मधोमध एकदम सेंटरला आहे, ते जे आहे त्याच्यावरती फक्त एकच दांडी आहे आणि एक काळा टिपकास आहे, ते जे आहे ते मेल आपलं जे फूल आहे ते आहे। हे पहा, हे आपल्याला असं दिसतंय, असं ज्या माशा आहेत त्या कशा प्रकारे जी फुलं आहेत त्यावरती फिरता आहेत। आणि ह्या अशा माशांमुळे जे पॉलिनेशन आहे ते होते। मित्रांनो, जसा फ्लावरिंगचा सीझन येतो तसं आंब्याची जी फुलं असतात त्यावरती एकदम आपल्याला जे इन्सेक्ट ऍक्टिव्हिटी आहे ती जास्त बघायला मिळते। आता जसं मी आपल्याला एक माशीचा जो एक छोटा जो क्लिप दाखवली, त्यामध्ये जशा माशा होत्या तशा भरपूर साऱ्या माशा हे जे फुलं येतात त्यावरती तो जो गंध असतो त्यावर अट्रॅक्ट होऊन भरपूर साऱ्या अशा माशा येतात आणि त्याच्यावरती ते पॉलिनेशन करतात। तरी पण अनेक वेळा आपल्याला शेतकऱ्यांकडून असा एक प्रश्न मांडला जातो की बाबा माझा मोहर जळतोय किंवा मोहर सुकून जातो। तर ह्याची कारणं अनेक असू शकतात, म्हणजे मोहर जळण्याची किंवा मोहर जाण्याची कारणं अनेक असू शकतात। ह्याच्यापैकी जशी आपण कारणं जर बघायला गेलो तर हे एक कारण असू शकते की आंब्याचा जो मोहर आहे तो कधी म्हणजे पॉलिनेटच झाला नाही किंवा त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं नाही, त्याच्यामुळे तो पुढे सुकून निघून गेला। तसंच मित्रांनो, अनेक वेळा जो मँगो हॉपर असतो तो ही जी फुलं आल्यानंतर त्याच्यातला जो रस शोषून घेतो आणि त्यामुळे देखील आपल्याला फुलं किंवा जो मोहर आहे तो जळल्यासारखा आपल्याला दिसून येतो। तर साधारणतः आपण पाहायला गेलं तर भरपूर वेळा असं देखील होतं की खूप सारे जे फुलं आहेत ती आंब्याला फुलं येतात। जसं आता मी तुम्हाला एक दाखवतो, तर आता हे जर आपण झाड पाहिलं तर ह्या झाडावरती भरपूर सारी फुलं आहेत। तर एक साहजिक असते की अशा प्रकारे भरपूर फुलं आल्यावरती जे शेतकरी असतात त्यांना असं वाटतं की आपल्या आंब्याला खूप सारे जे आंब्याची फळं आहेत ती येतील किंवा झाडाला खूप आंब्याची फळं लागतील, पण तसं सहसा नाही होत। एक एस्टिमेशन आहे की साधारण 6 पॅनिकल पैकी, म्हणजे 6 ज्या मोहराच्या ज्या काड्या येतात त्या 6 काड्यांपैकी पूर्णतः जर आपण पाहायला गेलं तर एक याला जे फळ लागते, म्हणजे 6 पॅनिकल मिळून एक फळ लागते। म्हणून भरपूर फुलं आली ह्याचा अर्थ असा नाही होत की भरपूर आंबे लागतील, पण आंबे जे आहेत ते साधारणतः हे पॉलिनेशन, फर्टिलायझेशन, तसंच आंब्याचं जे सेटिंग किती होते, तसंच आंब्याचं फ्रूट रिटेशन किती होते झाडावरती, त्या देखील असे सगळे जे फॅक्टर आहेत, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती डिपेंडंट आहे। हे पहा, आता इकडे जे आहे हे आपल्याला जे दोन हिरव्या रंगाचे किंवा वटाण्यासारखे जे आपल्याला बोलतात ना ओव्हरी बल्ज झालेला दिसत आहेत, तिकडे फ्रूट सेटिंग झालेलं आहे। तर ह्या आता अशा दोन हे आहेत। अशाच प्रकारे जसं जसं पॅनिकल वरती पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन होईल तसे भरपूर सारे असे छोटे छोटे वटाण्याच्या आकाराचे होतील।
आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊन हळूहळू एक एक पडत जाऊन एक राहतो. तर ह्याच्यामध्ये एक जी प्रोसेस असते ती म्हणजे थिनिंग आपण करायला पाहिजे. म्हणजेच काय, जे लहान जे आपल्याला फ्रूट सेटिंग दिसते ते काढून टाकलेलं बरं असते, जेणेकरून जो मेन फळ असते, जे एकच फळ, एका पॅनिकलला एक फळ लागते असं आपण पकडून चालायला पाहिजे, आणि त्या एक फळाला पूर्ण जी न्यूट्रिशन आहे ती चांगल्या प्रकारे मिळते. तर तुर्तास जी फुलं आली आहेत त्याबद्दल आपण पाहिलं की कशा प्रकारे फुलं आहेत, त्याच्यामध्ये मेल फुल कसं ओळखावं, कसं आपलं हर्माफ्रोडाईट फुल दिसते. तर अशा प्रकारचे जे ऑब्झर्वेशन आहेत ते आज आपण पाहिलेत. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ सोबत आपण पुढे देखील भेटत राहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या बाकी मित्रांना, बाकी शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच माहितीसोबत भेटत राहूया. धन्यवाद.